पारधी आवाज न्यूज नेटवर्क नमस्कार. आपण ऐकत आहात पारधी आवाज न्यूज नेटवर्क. आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एका जिद्दी, स्वाभिमानी आणि संघर्षशील महिलेची प्रेरणादायी कहाणी. आता बघा 10 तारखेला येता 10 तारखेला वर्ष होईल. माझे 2 बारकाल्या पोरी आहेत. मी जातीच्या दाखल्यासाठी पण 3 वर्ष झाले झगडते. माझ्याकडे सगळं पुरावा आहे. 50 वर्षाचा पुरावा मागितला. 50 वर्षाचा पुरावा असून पण 3 वर्ष झाले माझ्या जातीचा दाखला निघाले नाही. आणि बाकीची लोक माझ्या जागेवरून मला त्रास देतात. एकदम ते म्हणतात ना, मानसिक त्रास झालाय मला खूप. अक्षरशः मला हो, मुली शाळेत आहे. 2 मुली हो. आता मोठी काय आधार काय तुम्हाला? आधार मला कोणाचाच नाही. हेच आपली रिक्षा चालवायची. रिक्षा किती दिवसापासून चालवता? आता झाले 4 महिने झाले मी रिक्षा चालवते. तुम्ही ह्याच्या आधी काही शिकला होता का? याच्या आधी मी हॉटेलात भांडी घासत होते. मग तुमच्या डोक्यात कसं आलं की आपल्या मनामध्ये हे रिक्षा चालवायचं? आता मग माझ्या मिस्टरांची रिक्षा होती. मग एवढ्या दिवस मी थोडस प्रयत्न केलं. मग असेच शेजार पाजारची लोक म्हणायला लागले, ताई तुमच्या मागं कमावणारं कोण नाही, तुमच्या बारकांना 2 पोरी आहेत आणि असं तुम्ही दुसऱ्यांच्या इथं काम करून तुम्ही 10 ते 12 हजार रुपये कमावता, त्यात तुमचं घर खर्च चालणार नाही. लोक तुमचे पाय पडायलाच आहे. तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा, थोडी डेअरिंग करा, म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन बरोबर होईल सगळं व्यवस्थित. म्हणून मी आपली रिक्षा चालवायचं हे केलं. अख्ख्या मावळ तालुक्यात मी एकटी लेडीज आहे रिक्षा चालवणारी. सगळे लोक माझा गर्व करतात. जी पण पॅसेंजर बसतात ते मला शाबासकी देऊन जातात. तुमचं संपूर्ण नाव काय? माझं नाव सुरेखा हरिराम शिंदे. पारधी समाजात? हो, पारधी समाजाचे. तुमचं काही शिक्षण झालं? माय नाही काही शिक्षण तुमचं झालं. माहेर कोणता? वडगावच आहे मी. वडगावचं. पण आज वडगाव मावळ येथे आहे अनोखं चित्र, ज्या समाजाला आपण चोर दरोडेखोर म्हणून हमेशा बोलत होतो, अशा कलंकित समाजामध्ये देखील एक सूर्याचा प्रकाश आणि सूर्यफूल म्हणून एक जन्माला आलं. या ठिकाणं शिंदेताई आहेत आणि त्यांनी जे चालू केलेलं एक, त्यांच्या गेल्या वर्षी त्यांचा अपघाती त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. कालांतरानं 2 मुलं कशावर सांभाळायचे तर जुने भांडी लोकांच्या इथं करून त्यांनी जुने भांड्याचं कामं चालू केली. परंतु जिद्द न हरता आपण काहीतरी सिद्ध करून दाखवू आणि आपण कुठेतरी चांगल्या रीतीनं जगाला एक संदेश देऊ. जीवनामध्ये काही नसताना देखील आज या ठिकाणं आपल्यासमोर बोलताना दुःख तेवढंच होत आहे आणि आनंद त्या स्वरूपातून होत आहे की त्यांच्या कष्टाला पाहून आज मी सुद्धा हेलावून गेलो. कशाचाही आधार नसताना 2 मुलांचा सांभाळ करत आज त्या ताई रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचं जीवन गुजारण करत आहेत. ताई, आपल्या या कष्टाला आमच्या सर्व आदिवासी पारधी बांधवांच्या वतीनं आपण आताच बघितलं असेल सुरेखा शिंदे यांचं जीवन संघर्ष गाथा. त्या अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणं रिक्षा चालवताना आपल्याला दिसून येत आहे. बघा बांधवांनो, या ठिकाणं ज्या समाजाला आपण हमेशा टोचून बोलत होतो, त्या समाजाला एक चांगल्या रीतीने उपजीविका चालवण्याचे साधन त्यांना मिळाल्यानंतर एक संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करत तिनं जीवनाचं एक आपलं निर्भरतीनं एक चांगला संदेश या समाजामध्ये, जो समाज नशाबद्ध आहे, जो समाज या ठिकाणी शिक्षणावरून वंचित आहे, अशा समाजाला सुद्धा माणूस म्हणून मला जगायचं, अशा जिद्दीचे या ठिकाणी सुरेखा शिंदे यांना आपण पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. पारधी आवाज न्यूज नेटवर्कसाठी, पारधी समाजाच्या संघर्षमय बातम्यासाठी आमचे फेसबुक ऑफ यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बातमी शेअर आणि फॉलो करा. धन्यवाद.